मिशन कवच कुंडल अंतर्गत सिन्नर नगर परिषदेच्या वतीने गावाबाहेरील भगवती देवी मंदिरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली। भगवती देवीच्या दर्शनास आलेल्या भाविकांना यावेळी लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला, तर ही मोहीम शुक्रवार दिनांक 15 ऑक्टोबर दसऱ्यापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली। नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात सर्वात अधिक लसीकरण व्हावे यासाठी आरोग्य विभागाला मिशन कवच कुंडल अंतर्गत जास्तीत जास्त लसीकरणाचे आदेश दिल्याने नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लस सहज उपलब्ध व्हावी, नागरिकांना रांगेत उभे राहू लागू नये यासाठी गावाबाहेरील देवी मंदिर परिसरात लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली। या लसीकरण मोहिमेची सुरुवात नगराध्यक्ष किरण डगळे, नगरसेवक शैलेश नाईक, पंकज मोरे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख पिराजी पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली। यावेळी अनेक भाविकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला। यावेळी ही मोहीम शुक्रवार दिनांक 15 ऑक्टोबर दसऱ्यापर्यंत असणार असल्याची माहिती देण्यात आली। SCN न्यूज साठी अक्षय गायकवाड। आज सिन्नर शहरामध्ये कवच कुंडल या योजनेअंतर्गत माननीय जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या सूचनेप्रमाणे आज सिन्नर शहरातील भगवती मंदिर या ठिकाणी, तिला आम्ही गावाबाहेरची देवी असं म्हणतो, त्या ठिकाणी लसीकरण मोहीम या ठिकाणी चालू होत आहे। नक्कीच एक चांगली संकल्पना नगर परिषदेचे डॉक्टर असेल, त्यानंतर लाडे मॅडम असेल, मुख्याधिकारी साहेब असेल, या सर्वांची संकल्पना आणि या सर्व आमच्या नर्स भगिनी असेल, आशा वर्कर असेल, त्यांच्या सर्व संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी चालू होत आहे। दसऱ्यापर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जाईल। सकाळी 12 ते सायंकाळी 5 या दरम्यान जेवढे लोक लसीकरणाची आवश्यकता आहे त्या लोकांनी आपलं आधार कार्ड घेऊन या ठिकाणी लसीकरण करू शकतात। आणि नक्कीच या निमित्ताने या सिन्नर शहराला या कोरोनापासून लांब पळवण्याचं काम या ठिकाणी चालतं। नक्कीच या निमित्त मी सर्व गावकऱ्यांना याचा सुविधेचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आणि थांबतो। नमस्कार, माझं नाव कविता प्रवीण गवळे, मी आशा वर्कर म्हणून काम करते नगर सिन्नर पालिका दवाखान्यामध्ये। आणि आज दिनांक 12/10/2021 पासून आणि आजपासून इतर लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस चालू केलेला आहे। सर्व गावकरी लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, पहिला आपला दुसरा डोस पूर्ण करावा आणि आपल्याला कोरोनापासून मुक्त यासाठी सगळ्या लाभार्थ्यांनी सर्व डोस पूर्ण करावा घ्यावा ही नम्र विनंती। माझे नाव कल्याणी चंद्रमणी मोरे, मी सिन्नर नगर परिषद येथे आशा वर्कर म्हणून काम करते। इथे आम्ही कवच कुंडल म्हणून एक लसीकरणाची योजना केली आहे, तर ही दसऱ्यापर्यंत चालू ठेवली आहे। तर सर्व लाभार्थ्यांनी इथे येऊन त्यांचा पहिला व दुसरा डोस हा कंप्लीट करावा आणि सिन्नरमध्ये जास्तीत जास्त लसीकरण व्हावं हीच आमची एक ध्येय आहे। यावेळी प्रभागातील नगरसेविका वासंती देशमुख यांनीही या काळात नागरिकांनी व प्रभागातील रहिवाशांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन केले। वासंती देशमुख, प्रभाग क्रमांक 9, नगरसेविका। मी लसीकरणासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार केले आहे, निवेदन दिले आहे की माझ्या प्रभागात लसीकरण ठेवावं, पण त्यांनी आता नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून गावाबाहेरील देवी मंदिर येथे लसीकरण ठेवलेले आहे। तर 12, 13, 14 आणि 15 या 4 दिवस लसीकरण असणार आहे। सकाळी 10 ते 5 कोविशिल्ड पहिला डोस आणि दुसरा डोस असणार आहे। तरी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांनाही त्याचा लाभ होणार आहे। तसेच सिन्नर तालुक्यातील तमाम नागरिकांना व देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सिन्नर तालुक्यातील खेड्यापाड्यातील लोकांनाही या लसीकरणाचा लाभ होणार आहे। तरी मी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करते आणि डॉक्टर खेरनार यांनी मला इथे लसीकरणाचं केंद्र सुरू करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते।